नमस्कार. जर तुम्हाला होममेड केक बिझनेस सुरू करायचा असेल किंवा सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अनेक जण खूप मेहनत करतात तरीही ऑर्डर येत नाही. यामागचं कारण टॅलेंट नसतं तर काय सामान्य चुका असतात. आज आपण अशा 5 चुका पाहणार आहोत ज्या टाळल्यानंतर तुमचा बिझनेस ग्रो होऊ शकतो. पहिली चूक, फक्त केक बनवून थांबणे. अनेकांना वाटतं की केक चांगला बनवला की ऑर्डर आपोआप येतील, पण आजच्या काळात तसं होत नाही. लोकांना आधी तुमचं काम दिसलं पाहिजे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर नेहमी पोस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. आठवड्यातून 4-5 रील्स, दररोज स्टोरी टाका. केक बनवण्याचे छोटे क्लिप, फायनल केक आणि पॅकिंग, कस्टमर रिव्ह्यू हे सगळं शेअर करा. लोकांना तुमच्यावर विश्वास बसायला वेळ लागतो. सेकंड चूक, प्राईस खूप कमी ठेवणे. नवीन बिझनेस आहे म्हणून अनेक जण खूप प्राईस कमी ठेवतात, पण लक्षात ठेवा, केक बनवताना इलेक्ट्रिसिटी, पॅकिंग आणि तुमचा टाईम यालाही किंमत आहे. नेहमी योग्य प्रॉफिट ठेवून प्राईस ठेवा. कमी प्राईजमुळे क्वालिटी कमी वाटू शकते. तिसरी चूक, केकचे फोटो चांगले नसणे. कस्टमर आधीच तुमचा फोटो पाहतो, नंतर ऑर्डर देतो. म्हणून नॅचरल लाईटमध्ये फोटो काढा. सिंपल बॅकग्राऊंड वापरा. एकाच केकचे वेगवेगळ्या अँगलमधून फोटो किंवा व्हिडिओज घ्या. हेच फोटो इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा. चौथी चूक, खूप फ्लेवर आणि डिझाईन ठेवणे. सुरुवातीला 20 ते 25 फ्लेवर ठेवण्याची गरज नाही. 5 ते 6 बेस्ट सेलिंग फ्लेवरपासून सुरुवात करा. उदाहरणार्थ चॉकलेट, ट्रफल, पायनॅपल, रेड वेल्वेट, ब्लॅक फॉरेस्ट आणि बटरस्कॉच. ऑर्डर वाढवल्यास हळूहळू मेनू वाढवा. 5वी चूक, कस्टमर रिव्ह्यू न घेणे. केक दिल्यावर कस्टमरला रिव्ह्यू विचारायला अजिबात संकोच करू नका. त्यांचे फोटो, व्हिडिओ, मेसेज शेअर करा. पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आणि कस्टमरचा विश्वास वाढतात आणि ऑर्डर मिळायला मदत करतात. जर तुम्ही होममेड केक बिझनेस सुरू करत असाल तर ह्या 5 चुका नक्की टाळा. मी या चॅनेलवर केक बिझनेस, बेकिंग टिप्स, मार्केटिंग आणि ऑर्डर कशी मिळवायची याबद्दल नियमित व्हिडिओ आणत असते. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट करून नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये कोणता टॉपिक पाहायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.